सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इज या क्रियापदाला घेऊन होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य व प्रश्न कसे बनवले जातात ते समजून घेणार आहोत. इज हे वर्ब वाक्यामध्ये आहे या अर्थाने मुख्य क्रियापद तसे सहाय्यक क्रियापद म्हणून काम करते. आज आपण इजचा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग पाहणार आहोत. मराठी भाषेमध्ये आहे हे क्रियापद वाक्याच्या शेवटी येते, तर इंग्रजी भाषेमध्ये इज हे क्रियापद नाऊन किंवा प्रोनाऊन नंतर म्हणजेच नाम वा सर्वनामानंतर दुसऱ्या स्थानावर येते. ही, शी, इट या प्रोनाऊन्स नंतर व व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, ठिकाण इत्यादी एकवचनी नामानंतर इज हे वर्ब घेतले जाते. जसे राज इज राज आहे, श्री इज श्री आहे, कॅट इज मांजर आहे, ट्री इज झाड आहे, फ्लॉवर इज फूल आहे, कार इज कार आहे, मुंबई इज मुंबई आहे ही पूर्ण वाक्ये आहेत. ही इज तो आहे, शी इज ती आहे, इट इज ते आहे. राज, श्री, कॅट, ट्री, फ्लॉवर, कार, मुंबई या एकवचनी नामानंतर व ही, शी, इट या सर्व नामानंतर इज हे वर्ब घेतले जाते. हू इज ही, तो कोण आहे असे विचारल्यावर ही इज ए स्टुडंट, तो एक विद्यार्थी आहे. ही इज ए डॉक्टर, तो एक डॉक्टर आहे. ही इज ए सिंगर, तो एक गायक आहे. ही इज एन इंजिनियर, तो एक इंजिनियर आहे असे आपण सांगतो. हू इज शी, ती कोण आहे असे विचारल्यावर शी इज ए टीचर, ती एक शिक्षिका आहे. शी इज ए टेलर, ती एक शिंपी आहे. शी इज ए रायटर, ती एक लेखिका आहे. शी इज ॲन आर्किटेक्ट, ती एक आर्किटेक्ट आहे असे आपण सांगतो. इथे लक्षात घ्या, आपण हू इज ही व हू इज शी या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी वाक्यात दिली आहेत. आता आपण पहिले उदाहरण पाहूया. ही इज ए लॉयर, तो एक वकील आहे हे होकारार्थी वाक्य आहे व ही इज नॉट ए लॉयर, तो एक वकील नाही आहे हे नकारार्थी वाक्य आहे. आता दोन्ही वाक्ये समजून घेऊया. ही या प्रोनाऊनमधून एकाच व्यक्तीचा उल्लेख होतो हे लक्षात ठेवा. वाक्याच्या सुरुवातीला तो आहे या अर्थाने ही इज घेतली आहे. त्यानंतर तो पेशाने वकील आहे म्हणून लॉयर हे एकवचनी नाऊन घेतले आहे. लॉयर या नाऊनपूर्वी ए हे आर्टिकल घेतले आहे कारण लॉयर या नाऊनचे पहिले लेटर एल हे व्यंजन आहे व एलचा उच्चारही व्यंजनाचा आहे. आता दुसरे वाक्य ही इज नॉट ए लॉयर, तो एक वकील नाही आहे हे नकारार्थी वाक्य असून याच पद्धतीने बनले आहे. मात्र यात तो वकील नाही आहे हे सांगण्यासाठी नॉट हा नकारदर्शक शब्द घेतला आहे. पहिली दोन्ही वाक्ये पाहून घ्या. यात छोटासाच फरक आहे, तो म्हणजे दुसऱ्या वाक्यात नॉट घेतले आहे. समजा तुम्हाला इज ही अ लॉयर, तो एक वकील आहे का असे विचारल्यावर ज्या व्यक्तीबद्दल विचारले आहे ती व्यक्ती जर वकील असेल तर येस ही इज ए लॉयर, हो तो वकील आहे असे सांगाल. जर वकील नसेल तर नो ही इज नॉट ए लॉयर असे सांगाल. आता तिसऱ्या क्रमांकावर असलेला इज ए लॉयर, तो एक वकील आहे का हा होकारार्थी प्रश्न आहे व चौथ्या क्रमांकावर इज ही नॉट ए लॉयर, तो एक वकील नाही आहे का हा नकारार्थी प्रश्न आहे. हे प्रश्न कसे तयार केले जातात ते समजून घेऊया. लक्षात घ्या, होकारार्थी प्रश्न असो वा नकारार्थी प्रश्न बनवण्यासाठी आपल्याला प्रश्नाची सुरुवात इज या वर्बनेच करावी लागते. इज नंतर प्रोनाऊन घ्यावे लागते. इथे आपण इजला सुरुवातीला घेऊन इज नंतर ही हे प्रोनाऊन घेतले आहे. म्हणजेच इथे फक्त ही व इजची जागा बदलली आहे. इज हीचा अर्थ तो आहे का. आता इज ही नंतर ए लॉयर घेऊन प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह घेतले आहे व आपला इज ही अ लॉयर हा होकारार्थी प्रश्न तयार झाला आहे. चौथ्या क्रमांकावरील इज ही नॉट ए लॉयर, तो एक वकील नाही आहे का हा नकारार्थी प्रश्न याच पद्धतीने तयार झाला आहे. इथे ती व्यक्ती नाही आहे का हे जाणून घेण्यासाठी इज ही नंतर नॉट घेतले आहे. इथे लक्षात घ्या, पहिल्या दोन वाक्यांची रचना सारखी आहे व शेवटच्या दोन प्रश्नांची रचना सारखी आहे. केवळ नकार दर्शवण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर नकारार्थी वाक्यात इज नॉटच्या ऐवजी इजंट हे संक्षिप्त रूप घेतले आहे. तसेच नकारार्थी प्रश्नाची सुरुवात इजंटने आपण करू शकतो. आता दुसरे उदाहरण समजून घेऊया. याच नियमानुसार ही इज ॲन इंजिनियर, तो एक इंजिनियर आहे. ही इज नॉट ॲन इंजिनियर,
तो एक इंजिनियर नाही आहे. इज ही ॲन इंजिनियर? तो एक इंजिनियर आहे का? इज ही नॉट ॲन इंजिनियर? तो एक इंजिनियर नाही आहे का? ही वाक्ये व प्रश्न बनवले आहेत. तो पेशाने इंजिनियर आहे हे सांगण्यासाठी इंजिनियर हे सिंग्युलर नाऊन घेतले आहे. इंजिनियर या सिंग्युलर नाऊनचे पहिले लेटर ई हा स्वर आहे व ईचा उच्चारही स्वराचा असल्याने इंजिनियर या नाऊनपूर्वी ॲन हे आर्टिकल घेतले आहे. इथे दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये ब्ल्यू बॉक्समधील नाउन्स घेऊन जास्तीत जास्त वाक्ये बनवून तो व ती व्यक्ती पेशाने काय आहे हे सांगता येते. एखादी व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, ठिकाण कोठे आहे हे जाणून घेण्यासाठी तसेच विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी इथे दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार होकारार्थी व नकारार्थी वाक्ये बोलली जातात व प्रश्न विचारले जातात. जसे वेअर इज ही? तो कोठे आहे असे विचारल्यावर ही इज इन द लिफ्ट, तो लिफ्टमध्ये आहे. ही इज इन द गार्डन, तो गार्डनमध्ये आहे. ही इज विथ हिज फ्रेंड्स, तो त्याच्या मित्रांसोबत आहे असे आपण सांगतो. तसेच वेअर इज शी? ती कोठे आहे असे विचारल्यावर शी इज इन द लायब्ररी, ती लायब्ररीमध्ये आहे. शी इज इन द क्लासरूम, ती वर्गामध्ये आहे असे आपण सांगतो. तसेच वेअर इज माय पर्स? माझी पर्स कोठे आहे असे विचारल्यावर युअर पर्स इज ऑन द टेबल, तुझी पर्स टेबलावर आहे असे आपण सांगतो. वेअर इज माय मोबाईल? माझा मोबाईल कोठे आहे असे विचारल्यावर युअर मोबाईल इज इन युअर पर्स, तुझा मोबाईल तुझ्या पर्समध्ये आहे असे आपण सांगतो. आता इथे जी उत्तरे दिली आहे ती सर्व होकारार्थी वाक्ये आहेत. आता आपण पहिले उदाहरण पाहूया. जय इज ॲट होम, जय घरी आहे या होकारार्थी वाक्यात जय आहे या अर्थाने जय इज वाक्याच्या सुरुवातीला घेतले आहे. त्यानंतर घरी या अर्थाने ॲट होम घेतले आहे. ॲट हे स्थान दर्शवणारे प्रिपोजिशन होमच्या आधी घेतल्याने ॲट होमचा अर्थ घरी असा होतो. आता पहिल्या व दुसऱ्या वाक्याचे निरीक्षण करा. पहिल्या दोन्ही वाक्यांची रचना सारखीच आहे, फक्त एक छोटासा फरक आहे. तो म्हणजे जय घरी नाही आहे हे सांगण्यासाठी जय इज नंतर नॉट घेतले आहे. आता इज जय ॲट होम, जय घरी आहे का? व इज जय नॉट ॲट होम, जय घरी नाही आहे का? हे प्रश्न बनवण्यासाठी प्रश्नाच्या सुरुवातीला इज हे वर्ब घेतले आहे. त्यानंतर जय या नाऊनला घेतले आहे. म्हणजेच प्रश्न बनवण्यासाठी जय व इजची जागा बदलली आहे. या दोन्ही प्रश्नांचे स्वरूप सारखेच आहे, मात्र नकारार्थी प्रश्न बनवण्यासाठी इज जय नंतर तिसऱ्या स्थानावर नॉट घेतले आहे. एक लक्षात ठेवा, होकारार्थी प्रश्न असो की नकारार्थी प्रश्नाची सुरुवात इजनेच करायची असते. इथे होकारार्थी प्रश्न बनवताना इज जय नंतर ॲट होम घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह दिले आहे, तर नकारार्थी प्रश्न बनवताना इज जय नंतर नॉट घेऊन नॉट नंतर ॲट होम घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह दिले आहे. आता दुसरे उदाहरण समजून घेऊया. परी इज ॲट होम, परी घरी आहे. हे होकारार्थी वाक्य नकारार्थी बनवण्यासाठी परी इज नंतर नॉट घेतले आहे. इथे आपण इज नॉटचा शॉर्टन फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप इजंट घेतले आहे व परी इजंट ॲट होम हे नकारार्थी वाक्य बनवले आहे. आता परी इजची जागा बदलल्याने इज परी ॲट होम, परी घरी आहे का हा होकारार्थी प्रश्न तयार झाला आहे. नकारार्थी प्रश्न तयार करण्यासाठी इज परी नंतर नॉट घेतले आहे व इज परी नॉट ॲट होम, परी घरी नाही आहे का हा नकारार्थी प्रश्न तयार केला आहे. व्हेअर इज परी? परी कोठे आहे असा प्रश्न विचारल्यावर परी जर घरी असेल तर परी इज ॲट होम, परी घरी आहे असे सांगावे. इज परी ॲट होम, परी घरी आहे का असे विचारल्यावर येस परी इज ॲट होम असे सांगावे. जर परी घरी नसेल तर नो परी इज नॉट ॲट होम, परी घरी नाही आहे असे सांगावे. तसेच इज परी नॉट ॲट होम, परी घरी नाही आहे का असे विचारल्यावर नो परी इज नॉट ॲट होम, परी घरी नाही आहे असे आपण सांगू शकतो. इथे दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये ब्ल्यू बॉक्समधील ठिकाणे घेऊन जास्तीत जास्त वाक्ये बनवता येतील. इथे लक्षात ठेवा, व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, ठिकाण इत्यादी गोष्टी कोठे आहेत ते सांगण्यासाठी इन, ऑन, ॲट, अंडर, बिहाइंड, अराउंड, इनसाइड, विथ वगैरे प्रेपोजिशन्स अत्यंत आवश्यक असतात. आतापर्यंत तुम्हाला इज या वर्बला घेऊन होकारार्थी व नकारार्थी वाक्य व प्रश्न कसे बनवले जातात ते चांगल्या प्रकारे लक्षात आले असेल. माय म्हणजे माझे, युअर म्हणजे तुझे, हिज म्हणजे त्याचे, हर म्हणजे तिचे,
अवर म्हणजे आपले वा आमचे, देअर म्हणजे त्यांचे, इट्स म्हणजे त्याचे. ही स्वामित्व दर्शवणारी म्हणजेच मालकी सांगणारी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत. व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, ठिकाण इत्यादी गोष्टींशी संबंध व नाते सांगण्यासाठी यांचा वाक्यात उपयोग केला जातो. जसे शी इज माय बेस्ट फ्रेंड, ती माझी चांगली मैत्रीण आहे. लता इज माय क्लासमेट, लता माझी वर्गमैत्रीण आहे. दॅट इज प्रतीक्स कार, ती प्रतीकची कार आहे. सागर इज विशाल्स ब्रदर, सागर हा विशालचा भाऊ आहे वगैरे. या वाक्यांतून त्या व्यक्तीशी वा गोष्टीशी असलेले संबंध व नाते लक्षात येते. आता पहिले उदाहरण समजून घेऊया. ही इज माय अंकल, तो माझा मामा आहे. हे होकारार्थी वाक्य आहे. इथे तो माझा मामा आहे हे सांगण्यासाठी व नाते सांगण्यासाठी माय हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह घेतले आहे. ही पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज नेहमी ज्या व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, ठिकाण इत्यादी गोष्टींशी संबंध सांगायचा असतो त्या नाउन्सपूर्वीच येतात. इथे ही इज नॉट, इज ही नॉट नंतर मा हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह घेऊन त्यानंतर अंकल हे नाउन घेतले आहे व होकारार्थी व नकारार्थी वाक्य व प्रश्न बनवले आहेत. आपण नेहमी जसे स्वतःबद्दल बोलतो तसेच इतरांबद्दलही बोलत असतो. तो वा ती व्यक्ती, प्राणी, पक्षी, वस्तू, ठिकाण इत्यादी गोष्टी कशा आहेत ते सांगण्यासाठी व त्यांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी याच पद्धतीने वाक्ये व प्रश्न बनवले जातात. या प्रकारच्या वाक्यांमध्ये ॲडजेक्टिव्हचा वापर केला जातो. आता पहिले उदाहरण पहा. ही इज टॉल, तो उंच आहे हे होकारार्थी वाक्य आहे. ही इज नॉट टॉल, तो उंच नाही आहे हे नकारार्थी वाक्य आहे. इज ही टॉल, तो उंच आहे का हा होकारार्थी प्रश्न आहे. इज ही नॉट टॉल, तो उंच नाही आहे का हा नकारार्थी प्रश्न आहे. ही इज नॉट, इज ही नॉट नंतर टॉल हे ॲडजेक्टिव्ह घेतले आहे. इथे लक्षात घ्या, टॉल या ॲडजेक्टिव्हपूर्वी कोणतेही आर्टिकल आलेले नाही आहे. याचे कारण जर टॉल या ॲडजेक्टिव्हनंतर मॅन, बॉय, पर्सन, प्लेयर वगैरे नाउन्स आली असती तर टॉल या ॲडजेक्टिव्हपूर्वी त्या नाउननुसार आर्टिकल घ्यावे लागले असते. इथे या फॉर्म्युल्यामध्ये जय, जुई, टेबल ही नाउन्स दिली आहेत, त्यामुळे अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला वाक्य बनवता येतील. या फॉर्म्युल्यामध्ये इथे दिलेली ॲडजेक्टिव्ज घेऊन जास्तीत जास्त वाक्य बनवू शकता. जसे ही इज हँडसम, तो देखणा आहे. ही इज रिच, तो श्रीमंत आहे. शी इज ब्युटिफुल, ती सुंदर आहे. शी इज शाय, ती लाजाळू आहे. शी इज सेफ, ती सुरक्षित आहे. इट इज डर्टी, ते घाणेरडे आहे. इट इज वेट, ते ओले आहे. इट इज क्लीन, ते स्वच्छ आहे. इथे ॲडजेक्टिव्हपूर्वी ए वा ॲन यापैकी एक आर्टिकल घेऊन होकारार्थी व नकारार्थी वाक्य व प्रश्न बनवले आहेत, ते समजून घेऊया. पहिले उदाहरण पहा. राज इज ए टॉल बॉय, राज एक उंच मुलगा आहे. राज इज नॉट ए टॉल बॉय, राज एक उंच मुलगा नाही आहे. इज राज ए टॉल बॉय, राज एक उंच मुलगा आहे का. इज राज नॉट ए टॉल बॉय, राज एक उंच मुलगा नाही आहे का. या वाक्यांमध्ये टॉल या ॲडजेक्टिव्हपूर्वी ए हे आर्टिकल घेतले आहे, कारण टॉल या ॲडजेक्टिव्हनंतर बॉय हे एक वचनी सामान्य नाम आले असल्याने व टॉल या ॲडजेक्टिव्हचे पहिले लेटर टी हे व्यंजन आहे व टीचा उच्चार व्यंजनाचा असल्याने टॉल या ॲडजेक्टिव्हपूर्वी ए हे आर्टिकल घेतले आहे. इथे लक्षात घ्या, ॲडजेक्टिव्हनंतर नाऊन आले असेल तरच त्या ॲडजेक्टिव्हपूर्वी त्या नाऊननुसार ए वा ॲन यांपैकी आर्टिकल घेतले जाते. याच पद्धतीने पुढील वाक्ये बनली आहेत. आता दुसरे उदाहरण पहा. परी इज ॲन ॲक्टिव्ह गर्ल, परी एक ॲक्टिव्ह मुलगी आहे. परी इजंट ॲन ॲक्टिव्ह गर्ल, परी एक ॲक्टिव्ह मुलगी नाही आहे. इज परी ॲन ॲक्टिव्ह गर्ल, परी एक ॲक्टिव्ह मुलगी आहे का. इजंट परी ॲन ॲक्टिव्ह गर्ल, परी एक ॲक्टिव्ह मुलगी नाही आहे का. या वाक्यांमध्ये परी या मुलीचा गुण सांगणाऱ्या ॲक्टिव्ह या ॲडजेक्टिव्हचे पहिले लेटर ए हा स्वर आहे व एचा उच्चारही स्वराचा असल्याने व ॲक्टिव्हनंतर गर्ल हे सामान्य नाम म्हणजेच कॉमन नाऊन आले असल्याने आपण ॲक्टिव्ह या ॲडजेक्टिव्हपूर्वी ॲन हे आर्टिकल घेतले आहे. इथे दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये इथे दिलेली ॲडजेक्टिव्ज घेऊन जास्तीत जास्त वाक्य बनवू शकता. इथे फॉर्म्युल्यामध्ये वाक्य बनवायला सोपी जावीत म्हणून राज, परी, मुंबई दिले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर इज या वर्बला घेऊन
होकारार्थी व नकारार्थी वाक्ये व प्रश्न कसे बनवायचे आहेत ते चांगल्या प्रकारे लक्षात आले असेल असा मला विश्वास आहे. थँक्यू.